ओके. फंडामेंटल अनालिसिस काय असतं या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितल्यात. ओके. त्यामधलं रेशो अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस मधलं रेशो अनालिसिस आपण आज स्टार्ट करतोय. त्यामधलं पहिलं आपण बघणार आहेत मार्केट कॅपिटलायझेशन काय असतं, त्यानंतर पीई रेशो बघणार आहेत. या पीई रेशोवर 2 लेक्चर होतील आपले कदाचित, म्हणजे आज जेवढं होईल तेवढं आपण करू या पीई रेशोवर आणि उरलेलं उद्या करू. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय लक्षात घ्या. मार्केटमध्ये सर जसं मी बोललो मोर दॅन 5000 कंपनीज आहेत. ओके. ह्या एकतर सेक्टर वाईज डिवाइड केल्यात, फार्मास्युटिकल सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, ॲग्रिकल्चर सेक्टर, असे बऱ्याचशा सेक्टर वाईज कंपनी डिवाइड केल्यात. पण ह्या कंपनी अजून एक गोष्टी वाईज डिवाइड केल्यात, त्या म्हणजे मार्केट कॅप. आता मार्केट कॅप म्हणजे काय. समजा तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्री बाय करायचे, काय बोललो, रिलायन्स कंपनी आहे ना ही बाय करायची, शेअर्स बाय करायचे असं नाही बोलत मी, डायरेक्ट रिलायन्स इंडस्ट्री. तर तुम्हाला ती कुठल्या प्राइसला बाय करायला लागेल हे असतं मार्केट कॅप. ओके. मार्केट कॅप, रिलायन्स इंडस्ट्रीचा मार्केट कॅप आहे 20 लाख CR, म्हणजे 20 लाख करोड जेव्हा तुमच्याकडे असतील तेव्हा तुम्ही रिलायन्स इंडस्ट्री पूर्ण बाय करू शकता. तर हे 20 लाख करोडची कंपनी आहे. आता मार्केटमध्ये किती किती करोडच्या कंपन्या असतात त्या पण बघणार आपण, पण हे मार्केट कॅप वाईज मला समजणार काय तर लक्षात घ्या. तीन प्रकारचे मार्केट कॅप आहेत. पहिला आहे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. ओके. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. आता लक्षात घ्या, लार्ज कॅप कंपनीमध्ये रिस्क ही लो असते कम्पेअर टू मिड कॅप. मिड कॅपमध्ये मीडियम रिस्क असते आणि स्मॉल कॅपमध्ये हाय रिस्क असते. गॉट इट. लार्ज कॅपमध्ये रिस्क कशी असते, लो असते. मिड कॅपमध्ये मीडियम आणि स्मॉल कॅपमध्ये हाय रिस्क असते. रिटर्न्स कसे असतात, लार्ज कॅपमध्ये रिटर्न्स पण लो असतात सर. लार्ज कॅप कंपनीजमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर मिड कॅप जर कम्पेअर कराल, मिड कॅपच्या कम्पॅरिझनने लो असतील. मिड कॅपमध्ये मीडियम असतात रिस्क, आणि स्मॉल कॅप कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तुम्हाला रिटर्न्स पण हाय भेटणार. ओके. हाय रिस्क हाय रिटर्न्स, मिड रिस्क मिड रिटर्न्स आणि लो रिस्क लो रिटर्न्स. आता ह्या मार्केट कॅप वाईज तुम्ही ठरवणार की तुम्हाला कुठल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायचे. तुम्ही जर अशी व्यक्ती असाल जे रिस्क घ्यायला रेडी असतील, खूप रिस्की असाल, तुम्ही रिस्की बेट घेऊ शकता, तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करणार. जर तुम्ही अशी व्यक्ती असाल की ज्यांना रिस्क नाही घ्यायची स्टॉक मार्केटमध्ये, तुम्ही मिड कॅपमध्ये थोडी कमी रिस्क घ्यायची तर मिड कॅपमध्ये. तुम्ही अशी व्यक्ती असाल जी रिटायरमेंट पर्यंत पोहोचले किंवा एकदम रिस्क घ्यायला घाबरत असाल तर तुम्ही डायरेक्ट लार्ज कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार किंवा ब्ल्यू चिप स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार. ब्लू चिप स्टॉक म्हणजे ज्या टॉप कंपनी असतात ना मार्केटमधल्या त्या. आता लक्षात घ्या, हे तर समजलं मला की लार्ज रिस्क कुठं असते जास्त, रिटर्न्स कुठे जास्त असतात, पण या कंपनी आयडेंटिफाय कसे करणार. ओके. लक्षात घ्या, त्याचं रिझन एक आहे, ज्या कंपन्यांचा मार्केट कॅप मोर दॅन 20,000 CR असेल, काय बोललो, 20,000 करोडच्या वरती असेल, त्या कंपन्या लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येतील. ओके. ज्या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन बिटवीन 5,000 to 20,000 असेल त्या कंपन्या मिड कॅपमध्ये येतील. ज्या कंपन्यांचा मार्केट कॅप लेस दॅन 5,000 CR असेल सर, त्या कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतील. ओके. हा एक पॅरामीटर आहे. दुसरा पॅरामीटर असा असतो की ज्या टॉप 100 कंपनीज आहेत मार्केटमध्ये लिस्टेड त्या लार्ज कॅप, 100 to 250 मिड कॅप, 250 to रेस्ट स्मॉल कॅप. ओके. आपण जेव्हा स्क्रीनिंग करू
तेव्हा आपण हे फॉर्म्युला वापरणार की मला जर लार्ज कॅपची कंपनी पाहिजे तर मला मार्केट कॅप मोर दॅन 20,000 CR पाहिजे. मिड कॅपच्या याला 5,000 to 20,000 आणि स्मॉल कॅपच्या याला स्मॉल कॅप कंपनीचं पाहिजे असेल तर लेस दॅन 20,000 CR. आता हे 1 by 1 आपण मार्केटमध्ये लाईव्ह बघू. कुठल्या कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात, कुठल्या कंपन्या लार्ज कॅपमध्ये येतात, कुठल्या कंपन्या मिड कॅपमध्ये येतात आणि मार्केटमध्ये किती कंपनी स्मॉल कॅपच्या आहेत, किती कंपन्या लार्ज कॅपच्या आहेत, किती कंपन्या मिड कॅपच्या आहेत. ओके, आता आपण इथे टाईप करणार सर मार्केट कॅपिटलायझेशन मोर दॅन. आता कुठली कंपनी बघायची आपल्याला, लार्ज कॅपच्या कंपनीज बघायचं तर ऑब्व्हियसली आपण 20,000च्या CRच्या वरच्या कंपन्या बघणार. ओके, जसं मी ही क्वेरी रन करेल मला सगळ्या लार्ज कॅपच्या कंपन्या दिसतील. आली लिस्ट 350 कंपन्या लार्ज कॅपच्या आहेत. जर डिसेंडिंग फॉर्म मध्ये केलं तर पहिल्या नंबरची कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्री, 20 लाख करोड मार्केट कॅप आहे तिचा, 20 लाख CRचा मार्केट कॅप आहे. दुसरी HDFC बँक, भारतीय एअरटेल, या 350 कंपन्या आल्या. म्हणजे आपण बघितलं तर लार्ज कॅप मध्ये किती कंपनीज आहेत? 350. लार्ज कॅप मध्ये आपल्याला 350 कंपनीज भेटल्या. आपण मिड कॅप मध्ये बघू किती कंपनीज आहेत. आता दोनदा टाकायला लागेल आपल्याला, एकदा मार्केट कॅप मोर दॅन 5,000 CR आणि दुसऱ्यांदा मार्केट कॅप लेस दॅन 20,000 CR. ओके, ही क्वेरी रन केली की तुम्हाला कळतील की मिड कॅप मध्ये 438 कंपन्या आहेत. Okay. फोर 38 कंपनीज मिड कॅपच्या आहेत. आता आपला राहिला काय स्मॉल कॅप. स्मॉल कॅप मध्ये किती कंपनीज येतात ते बघू. यम कॅप टाकणार लेस दॅन 5,000 CR. चार 4,465 कंपन्या कितीच्या आहेत? स्मॉल कॅपच्या आहेत. बापरे. ओके, हा. 4,465. तुम्ही बघू शकता इथे सर मार्केटमध्ये जवळजवळ मोस्ट ऑफ द कंपनीज 90% कंपनीज तर स्मॉल कॅपच्याच आहेत. म्हणजे हाय रिस्क वाल्या कंपन्या आहेत. ओके, म्हणजे 90% कंपनीज तर हाय रिस्क वाल्या आहेत. उरलेल्या 10% कंपनीज आहेत त्यातल्या पण मिड रिस्क वाल्या आहेत ह्या, आणि उरलेल्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या फक्त 5% आहेत. 350. ओके, हा. सो आता ह्याच्यावरनं तुम्हाला समजलं असेल की मार्केटमध्ये ओव्हरऑल किती कंपन्या अजून मिड कॅप मध्ये यायच्यात, मिड कॅप मधून लार्ज कॅप मध्ये यायच्यात. ओके, आता ह्या ज्या 4,500 कंपनीज आहेत स्मॉल कॅपच्या, त्यातूनच स्मॉल कॅप मधूनच मिड कॅप मध्ये कंपनीज येणार सर. जेव्हा मिड कॅप मधूनच लार्ज कॅप मध्ये कंपनी जाणार. ही सायकल अशी नाही जाणार. जेव्हा एखादी कंपनी बँकरप्ट होईल तेव्हा ती सायकल उलटी जाईल कदाचित. ओके, बरोबर. पण मोस्ट ऑफ द टाइम स्मॉल कॅप मधून कंपनी मिड कॅप बनते, मिड कॅप मधून लार्ज कॅप बनते. तर आपल्याला बघायचंय की आपण ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे ती कंपनी स्मॉल कॅपची आहे, मिड कॅपची आहे का लार्ज कॅपची आहे. ओके, आता इथं मी रॅन्डमली काही टाकतो. आता एक ग्रॅस्मिन इंडस्ट्री आहे, ह्याचं मार्केट कॅप किती आहे सर? 1,90,000 CR. म्हणजे ही लार्ज कॅपची कंपनी आहे. ओके, तुम्ही बोला कुठलीही कंपनी बोला, नाव बोला.
बजाज हिंट्स. बजाज हिंट्स. हिंदुस्तान. बजाज हिंट्स. हा. ही स्मॉल कॅपची कंपनी आहे. हो. ओके, ही या कंपनीबद्दल नंतर मला आठवण करून द्या. हम्म. फंडामेंटली स्ट्रॉंग दिसत नाही आहे मला कंपनी. नाही. ओके, 99,000 करोडचा मार्केट कॅप आहे. दिसला नाही तर मार्केट कॅप सर? हो. हे बघा 99,000. मार्केट कॅप. हे बघून आपल्याला लगेच कळलं की ही कंपनी स्मॉल कॅपची आहे, मिड कॅपची आहे का लार्ज कॅपची आहे. ओके, 99,000 मग ही लार्ज कॅपची आहे ना? नाही, हा लार्ज कॅपची आहे. ही लार्ज कॅपची कंपनी आहे सर. ओके, सो ह्या मार्केट हो. कॅप वाईज आपल्याला समजेल की कंपनी लार्ज कॅपची आहे, मिड कॅपची आहे का स्मॉल कॅपची आहे. कुठलीही कंपनी तुम्ही घेतली हो. तर तुम्हाला लगेच कळायला पाहिजे ही कंपनी आता लार्ज कॅपची आहे, मिड कॅपची आहे का स्मॉल कॅपची आहे. $97,000 नाही लार्ज sure. कॅप. कल्याण ज्वेलर्स 49,000 करोडची कंपनी आहे. अगेन लार्ज कॅप. लार्ज कॅप. 8 करोडची कंपनी आहे, स्मॉल कॅप, पेनी स्टॉक. मिड कॅपची कंपनी 8,000 करोडची आहे ना, 8,300. 5,000 ते 20,000च्या मध्ये आपली मिड कॅप असणार आहे. ओके. मिड कॅप LT फूड. ओके, सो ओव्हरऑल तुम्हाला आता ह्याच्यामध्ये डाऊट आहे का लार्ज कॅपची, मिड कॅपची, स्मॉल कॅपची कंपनी फाइंड आउट कशी करायची? इतकं क्लिअर आहे ना? नाही. यात काय डाऊट हो. नाही ना राहिला आता? नाही नाही. हे फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, काय किती काय आहे ते. हो हो. ते मी तुम्हाला सगळं पाठवेल का, टेन्शन नका घेऊ. ओके, आता ह्याच्यानंतर सर खूप इम्पॉर्टंट रेशो आपण बघतोय. एक मिनिट चार्जिंगला लावू दे लॅपटॉप. मार्केटमधला सर्वात महत्त्वाचा रेशो म्हणजे जे रेशो महत्त्वाचे त्याच्यामधला एक रेशो हा आहे सर, प्राइस टू अर्निंग रेशो. हा रेशो समजवायलाच मला 1-1.5 तास जातो, आणि जर डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर कदाचित मला ह्याच्यावर 4 तास पण मी हा रेशो बोलू शकतो सर. ओके, बापरे. 4 तास. तुम्हाला मल्टीबॅगर पाहिजे, तुम्हाला ग्रोथ ओरिएंटेड कंपन्या पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच्यावरच समजणार आहेत. ह्या रेशोला खूप इम्पॉर्टन्स देणार सर मी. मार्केट कॅप, पी रेशो, एक CFO बाय EBITDA रेशो, असे 4-5 रेशो आहेत ज्या जे मला वाटतं जे महत्त्वाचे रेशो आहेत त्यांच्यावर मी खूप वेळ बोलणार सर. बाकीचे रेशो काही काही रेशो असे आहेत मी 2-2 मिनिटात संपवून टाकेल. जिथं जेवढं टाइम द्यायचं तिथं मी जास्त टाइम देणार. ओके, सो लक्षात घ्या, प्राइस टू अर्निंग रेशो. आता हा रेशो कुठं दिसेल तुम्हाला ते पण सांगतो. इथे ही LT फूड कंपनी आहे, हिचा PE रेशो किती आहे सर? 21.6. दिसला का? स्टॉक PE कळलं का? स्टॉक PE 21.6 आहे. ओके, सो हा PE रेशो इथं दिलेला असतो. आता PE रेशोचे सर 4 ते 5 लॉजिक्स आहेत. ओके, पहिला लॉजिक, PE रेशो काय सांगतो ते तुम्हाला सांगतो. PE रेशो प्राइस टू अर्निंग रेशो.
ओके, ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं बोलतो पीई रेशो. ओके, आता लक्षात घ्या, पहिला लॉजिक पीई रेशोचा असं असेल की जर पीई रेशो एखाद्या कंपनीचा 40 आहे, काय बोललो, एखाद्या कंपनीचा पीई रेशो 40 असेल तर आपण 40 रुपये पे करतोय टू अर्न ₹1. 1 रुपये कमवण्यासाठी आपण 40 रुपये पे करतो त्या कंपनीमध्ये. काय काय कंपनी अशा असतील जिथे पी रेशो 20 पण असेल आणि आपण 20 रुपये पे करतोय टू अर्न ₹1 सिंगल. काही कंपनी अशा पण असतील जिथे आपण 100 रुपये पे करू. ओके, 1 रुपये कमवण्यासाठी 100 रुपये पे करू. म्हणजे तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये बघितला तर प्रत्येक कंपनीचा पी रेशो वेगळा असेल. ओके, पी रेशो प्रत्येक कंपनीचा तुम्हाला वेगळा वेगळा दिसणार. पण मला कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, पी रेशो मला मॅटर करणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण समजणार आहेत इन डेप्थ मध्ये. ओके, सो स्टार्टिंग मी इथून केले. पहिला लॉजिक कळलं काय, आपण किती रुपये पे करतोय हे कळतं आपल्याला 1 रुपये कमवण्यासाठी. ओके, म्हणजे आपण जे कंपनीला पैसे देतो त्या पैशावर कंपनी किती रुपये कमवते, त्या 1 रुपये कमवायला आपण किती रुपये पे करतोय, तर हे पी रेशो सांगते. दुसरा लक्षात घ्या, लॉजिक सेकंड, लक्षात घ्या सर, हा पेन आहे, कदाचित दिसतोय का, हा इथून दिसेल, हा पेन आहे. समजा ही 100 रुपये प्राइस आहे. समजा लक्षात घ्या, नॉर्मल पेन घेऊ आपण. समजा 2 दुकान आहेत, पेन सेलर 1, ओके. समजा एखादा आपण 10 रुपयाचा पेन घेतला, मार्केटमध्ये एक पेन सेलर आहे, पेन रायटिंग पेन. ओके, 10 रुपये त्याची किंमत आहे. पण हा पेन सेलर 1 आहे ना, तो 10 रुपयाचा पेन 15 रुपयाला विकतोय आणि हा 10 रुपयाचा पेन 8 रुपयाला विकतोय. तुम्ही कोणाकडनं पेन विकत घ्याल? 8 रुपयावाल्याकडनं. ओके, तुम्ही 8 रुपयावाल्याकडनं पेन विकत घ्याल, कारण की का, तो स्वस्त विकतोय. ओके, तो हा स्वस्त विकतोय म्हणजे अंडर व्हॅल्यूड प्राइस मध्ये विकतोय सर. बरोबर. आणि हा प्राइस आहे, ही ओव्हर व्हॅल्यूड प्राइस आहे. लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये जे स्टॉक्स दिसतात तुम्हाला सर, मार्केटमध्ये 5,000 कंपनीज आपण बघितल्यात. प्रत्येक कंपनीचा पी रेशो वेगळा आहे, प्रत्येकाची शेअरची प्राइस पण वेगवेगळी आहे सर. ओके, आता लक्षात घ्या, मार्केटमध्ये पण सेम असंच होतं. कंपनीच्या व्हॅल्युएशन नुसार शेअरची प्राइस किती पाहिजे, 100, पण मार्केटमध्ये ट्रेड करत असते 150 रुपयाला. दुसरा शेअर असेल 100 रुपयाचा, त्याची प्राइस असते 200 रुपये, पण तो 100 रुपयाला ट्रेड करतोय. गॉट इट? म्हणजे मार्केटमध्ये एखादा शेअर असेल 100 रुपयाला, पण तो 150 रुपयाला ट्रेड करतोय, म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड प्राइस मध्ये विकला जातोय तो शेअर, महाग विकला जातो. आणि तो शेअर काय 100 रुपयाचा शेअर 80 रुपयाला विकला जातो काय काय कंपनीचा, म्हणजे ते अंडर व्हॅल्यूड प्राइस मध्ये विकला जातो शेअर तो. ओके, आता लक्षात घ्या, आता तुम्ही बोलाल की मी अंडर व्हॅल्यूड कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करेल. बरोबर आहे, आतापर्यंत अंडर व्हॅल्यूड कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल. पण लक्षात घ्या, ह्या कंपनीज फाइंड आउट कशा करायच्या, अगेन हा तुमचा क्वेश्चन असेल. हे तर कळलं, अंडर व्हॅल्यूड कंपनी आहेत, ओव्हर व्हॅल्यूड कंपनी, हे मान्य आहे सगळं.
पण या फाइंड आउट कशा करू ते सांगा. तर लक्षात घ्या, अगेन हा जो पीई रेशो आहे, ह्याचे 3 मी परत पार्ट बनवतो. ओके, काही कंपन्या ओव्हर व्हॅल्यूड आहेत, काही कंपनीज अंडर व्हॅल्यूड आहेत, आणि मधली फेअरली व्हॅल्यूड. ओके. ओके, आता लक्षात घ्या, एखादी कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे की ओव्हर व्हॅल्यूड आहे हे कसं समजेल मला, तर ते मला समजेल पीई रेशोमुळे. पहिला लॉजिक होता हाऊ मच वी आर पेईंग टू अर्न 1 सिंगल रुपी. दुसरं लॉजिक वरनं कळेल आपल्याला वेदर कंपनी इज ओव्हर व्हॅल्यूड, अंडर व्हॅल्यूड और फेअरली व्हॅल्यूड. ओके, तर लक्षात घ्या, ज्या कंपनींचा पीई रेशो मोर दॅन 20 असेल त्या ओव्हर व्हॅल्यूड आहेत. ओके, ज्या कंपन्यांचा पी रेशो मोर दॅन 20 आहे त्या ओव्हर व्हॅल्यूड आहेत. ज्या कंपन्यांचा पी रेशो 20 और इज इक्वल टू 20 और नियर बाय 20 असेल तर त्या फेअरली व्हॅल्यूड आहेत. आणि जर एखाद्या कंपनीचा पी रेशो लेस दॅन 20 असेल तर ती अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे. ओके, गॉट इट. सो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की एखादी कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे हे समजण्यासाठी आपल्याला पी रेशो बघायचे आहे. जर पी रेशो 20 पेक्षा जास्त असेल ती कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे. एखादी कंपनीचा पी रेशो लेस दॅन 20 आहे तर ती अंडर व्हॅल्यूड आहे. ओके, आतापर्यंत तुम्ही अंडर व्हॅल्यूड कडे तुमची नजर आहे फाइंड आउट करण्यासाठी. पण लक्षात घ्या, आता माझा क्वेश्चन असा असेल तुम्हाला, एखादी कंपनी सर अंडर व्हॅल्यूड का असते आणि एखादी कंपनी मार्केटमध्ये ओव्हर व्हॅल्यूड का असेल. शेअर्सला डिमांड आहे. बरोबर, लक्षात घ्या. आता 2 सिनेरिओ तुम्हाला सांगतो. एखादी कंपनी ची जर डिमांड हाय आहे तर त्या शेअरची प्राइस किंवा त्या शेअरला जास्त डिमांड असेल त्यामुळे त्या कंपनीचा पी रेशो हाय असेल. ओके, एखाद्याची डिमांड लो असेल तर कदाचित पी रेशो लो आहे. पण हे डिमांड वाढेल कशी आणि कमी कशी होईल, कुठले रिझन्स असतील त्याच्यामागे ते पण आपण जाणून घेऊ. लक्षात घ्या, एखादी कंपनी जर कंटिन्युअसली प्रॉफिट ग्रोथ दाखवते, ओके, सेल्स ग्रोथ दाखवते, चांगलं कॅश कन्व्हर्जन पण दाखवते, आणि कंपनी कॅपेक्स पण करते. कॅपेक्स म्हणजे न्यू इन्व्हेस्टमेंट. ओके, कंपनी मशिनरी बाय करेल. न्यू इन्व्हेस्टमेंट म्हणजे कंपनी मशिनरी बाय करेल किंवा लँड, दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कर, फॅक्टरी ॲक्वायर करेल एखादी कंपनी. ओके, किंवा मर्जर करेल, टेक ओव्हर करेल कंपनी, किंवा न्यू प्रोजेक्ट लॉन्च करेल, न्यू प्रोडक्ट लॉन्च करेल, त्यामध्ये कॅपेक्स करणार, न्यू इन्व्हेस्टमेंट करणार. जर एखादी अशी कंपनी असेल तर ती कंपनीची डिमांड काय होईल, सर वाढेलच. पण जर एखादी अशी कंपनी असेल जी अगेन्स्ट असेल, ओके, लॉस मेकिंग बिझनेस असेल, ओके, सेल्स ग्रोथ रिड्यूस झाली असेल, ओके, कॅश कन्व्हर्जन निगेटिव्ह असेल, ओके, न्यूज काय काय काय
न्यूज एखादी तिच्याबद्दल वाईट का जरा? हां हां आता लक्षात घ्या, एखादी कंपनी लॉस मेकिंग असेल, रिड्युसिंग सेल्स ग्रोथ असेल, किंवा कॅश कन्व्हर्जन निगेटिव्ह असेल, न्यू इन्व्हेस्टमेंट करत नसेल कंपनी, कारण की प्रॉफिटमध्ये नाही तर न्यू इन्व्हेस्टमेंट कुठून करणार, खिशात पैसेच नाही आहेत तर कसं करणार न्यू इन्व्हेस्टमेंट. सो अशा वेळी कंपनीची डिमांड बरोबर. कमी होणार. कमी होणार. पी रेशो त्या कंपनी कदाचित अंडर व्हॅल्यूड दिसतील आपल्याला. पण लक्षात घ्या, बरोबर. हे तर आपण डिमांड बद्दल बोललो. मार्केटमध्ये कधी कधी ह्या लॉस मेकिंग कंपनीचा पी रेशो पण तुम्हाला हाय दिसेल, ऑल टाइम हायला दिसेल, 100 दिसेल, 500 दिसेल, 600 दिसेल, कारण की ते लॉस मेकिंग आहेत. त्यामुळे लक्षात घ्या. अगेन तुम्हाला हा, हा. हळूहळू क्लिअर करतो, हा. होतील गोष्टी सगळ्या. हम्म. लक्षात घ्या, ही XYZ कंपनी आहे. हम्म. हिचा जो नेट प्रॉफिट झालाय ना, 1000 CR झालाय. किती? 1000 करोडचा नेट प्रॉफिट झालाय. 1000. आता लक्षात घ्या, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सर तुम्हाला नसेल आयडिया तर मी सांगतो तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतो. P&L अकाउंट. पहिले सेल्स असतो, त्यात सेल्स मधून एक्सपेन्स मायनस होतात. ओके, मग आपल्याला भेटतो ऑपरेटिंग प्रॉफिट. Okay. ओके, ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये तुमचा इंटरेस्ट वगैरे असेल तो ऍड होईल, मायनस डेप्रिशिएशन पण लेस होईल. हे टॅक्स वगैरे सगळं लेस वगैरे करून, या सगळ्या गोष्टी लेस करून आपल्याला शेवटला काय उरेल, नेट प्रॉफिट उरेल. ओके, सो इंटरेस्ट वगैरे असेल तर पेड, जो इंटरेस्ट जर आपण डेट घेतला असेल तर इंटरेस्ट त्याचा लेस पण होईल. म्हणजे आपण कर्ज घेतलाय तर लोनवर इंटरेस्ट पे करायला लागेल, ते कंपनी इंटरेस्ट पे करून, डेप्रिशिएशन लेस करून, बरोबर. टॅक्स असेल कंपनीला टॅक्स पे करायचे, टॅक्स पे करून शेवटला जी फायनल अमाऊंट उरते तो असतो नेट प्रॉफिट. आणि तो नेट प्रॉफिट या कंपनीला झाला 1000 करोडचा. ओके, सगळं जाऊन. सगळं जाऊन. आता लक्षात, जो फायनल जो प्रॉफिट असतो कंपनीचा, त्याच्यावर अधिकार कोणाचा असतो, कंपनीचा किंवा शेअर होल्डर. हा राईट, शेअर होल्डर. कंपनीचा रिअल ओनर कोण असतो, शेअर होल्डर असतो. म्हणजे कंपनीचा प्रमोटर. प्रमोटर हा पण शेअर होल्डरच असतो, लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही कंपनीचे जेव्हा शेअर्स बाय करता, समजा रिलायन्स कंपनी तुम्ही 1000 शेअर्स बाय केले, तर तुम्ही 1000 शेअरचे ओनर आहेत. तुम्ही 1000 शेअरचे शेअर होल्डर बनणार. शेअर होल्डर काय दर्शवतो, ओनरशिप. ओके, तुम्ही ओनर आहेत. आता लक्षात घ्या, जेव्हा 1000 करोड असतो ना, हा 1000 करोडच्या प्रॉफिटवर अधिकार तुमचा पण आहे, शेअर होल्डरचा, प्रमोटर. सो हा जो 1000 करोड आहे ह्याच्यावर फुल्ली अधिकार कोणाचा आहे, शेअर होल्डरचाच आहे. ओके, आता लक्षात घ्या, तुम्ही आणि मी प्रमोटरचा कसं काय? प्रमोटर पण शेअर होल्डरच असतो, कारण की पब्लिक लिमिटेड कंपनी जेव्हा होते, जेव्हा स्टॉक मार्केटवर कंपनी लिस्टेड होते, तेव्हा ते शेअर्सच इश्यू करतात. त्याचं पण 50% स्टेक. त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त शेअर्स असतात. हा, आपल्यापेक्षा खूप जास्त असतात. ओके, सो हा, ते मी शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कराल, की FI इन्व्हेस्टमेंट काय, DI इन्व्हेस्टमेंट काय, प्रमोटर होल्डिंग काय असते, पब्लिक होल्डिंग, गव्हर्नमेंट होल्डिंग, या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा आपण डिस्कस करू. ओके, सध्या आपण टॉपिकच्या बाहेर जायला नको, नाही तर इथेच 2-3 तास जातील. ओके, सध्या नेट प्रॉफिट साठी मला तुम्हाला एवढा गोल गोल फिरवायला लागला. लक्षात घ्या, 1000 करोडचा नेट प्रॉफिट झालाय सर. तुम्ही आणि मी बिझनेस करतोय पार्टनरशिप मध्ये, आपली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे. ओके, आता आपल्या समजा आपण दोघं कंपनी, हा शेवटचा प्रॉफिट राहिलाय, नेट प्रॉफिट. आता या 1000 करोडवर आपल्या दोघांचाच अधिकार आहे. आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. काय बोललो, आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर 1000 करोड रिइन्व्हेस्ट करणं. ओके, रिइन्व्हेस्ट लाईक कॅपेक्स, रिइन्व्हेस्टमेंट इन बिझनेस. नाहीतर हा प्रॉफिट वाटून घेणे. नाहीतर प्रॉफिट वाटून घेणे.
आता लक्षात घ्या मेन गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये पण ना सेम सीन होतं सर. जर एखाद्या कंपनीला चांगला नेट प्रॉफिट झाला तर ती एकतर कॅपेक्स करेल नाहीतर प्रॉफिट वाटून घेईल. आता आपण प्रॉफिट नाही वाटून घेत, आपण काय वाटून घेतो, डिव्हिडंड. शेअर होल्डर काय घेतात, डिव्हिडंड. आता अगेन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता तुम्ही बोला डिव्हिडंड काय असतं. ओके, आता लक्षात घ्या, हा जो शेअर होल्डर असतो सर, ह्या बिचाऱ्याचे ना दोनच फायदे आहेत. दोनच फायदे असतात स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर. पहिला फायदा याचा हा असेल की जी काय स्टॉकची प्राइस आहे ती वाढली पाहिजे. समजा यांनी 1000 रुपयाला शेअर घेतलाय, बाय केलाय, हा जर 200 गेला, सॉरी 100 रुपयाला बाय केलाय, 200 रुपये गेला, तर 100 रुपये ह्याचा प्रॉफिट, मीन्स 100% ह्याला प्रॉफिट झाला. फायदा कधी होईल, शेअरची प्राइस वाढल्यावर याला फायदा होईल. दुसरा फायदा याचा कधी असतो माहिती का सर, डिव्हिडंड वाढल्यावर. जेव्हा डिव्हिडंड मिळतो ना तेव्हा फायदा होतो. म्हणजे कंपनी बोलले की एका शेअरच्या मागे मला 10 रुपये डिव्हिडंड द्यायचे. ओके, आता हा डिव्हिडंड काय असतो, तुम्ही जेव्हा FD मध्ये इन्व्हेस्ट करता सर, FD फिक्स डिपॉझिट, FD मध्ये जेव्हा पैसे ठेवता तेव्हा तुम्हाला काय भेटतो सर, इंटरेस्ट भेटतो. पण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता ना तेव्हा तुम्हाला डिव्हिडंड भेटतो. ओके, आता लक्षात घ्या डिव्हिडंड आणि इंटरेस्ट मध्ये फरक काय असतो. इंटरेस्ट हा फिक्स असतो, डिव्हिडंड नॉट फिक्स. ओके, हा तुम्हाला कंपल्सरी पे करणारच बँक, पण हा शेअर होल्डरला कंपल्सरी पे केला जात नाही. यावर्षी प्रॉफिट झाला, माझ्या मनात आला तर कंपनी डिव्हिडंड देईल, नाही तर नाही देणार, नाही तर कॅपेक्स करेल. ओके, या गोष्टी क्लिअर झाल्या आतापर्यंत. येस. आता लक्षात घ्या, हे अगेन मी पी रेशो साठीच एवढं बोलतोय तुम्हाला, आपण टॉपिकच्या बाहेर नाही गेलो. जस्ट तुम्हाला गोल फिरून तुम्हाला आता पुन्हा पी रेशोवर आणतो. तुमचं माईक चालू झालंय का? आवाज नाही. हॅलो हॅलो, येतो का आवाज? हो येतो. ओके, सो लक्षात घ्या, आता हा पीई रेशो आहे. आता ही मला सांगा, तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. ही XYZ कंपनी आहे, हिला 1000 CR चा प्रॉफिट झालाय आणि ही कंपनी आहे ना ओनली डिव्हिडंड वाटते. ओके, आणि कॅपेक्स नाही करत, म्हणजे ग्रोथ कडे इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे. तर कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कराल तुम्ही. एक सिनेरो हा आहे आणि दुसरी ABC कंपनी आहे, ही डिव्हिडंड नाही देते, नॉट गिव्हिंग डिव्हिडंड, बट कॅपेक्स करते. आता लक्षात घ्या, दोघांचे सिनेरिओ तुम्हाला सांगतो. ही कॅपेक्स नाही करत आहे म्हणजे ग्रोथ कडे इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे. शेअर होल्डरला ही कंपनी अट्रॅक्टिव्ह नाही वाटणार सर, शेअरची प्राइस वाढणार नाही. इथे फक्त डिव्हिडंड तुम्हाला मिळणार. बट दुसरी ABC कंपनी आहे जी कॅपेक्स कडे इन्व्हेस्ट करते, तर हिची शेअरची प्राइस वाढणार, पण डिव्हिडंड नाही भेटणार. आता लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्हाला अशा बऱ्याचशा कंपनीज दिसतील, ज्या कंपन्या, समजा ही XYZ कंपनी आहे, जर ही कंपनी डिव्हिडंड जास्त देते तर त्या कंपन्यांचा पीई रेशो कमी असेल. ओके, जर एखादी कंपनी अशी असेल
जी डिव्हिडंड कमी देते किंवा देतच नाहीये. रिपीट जातोय आवाज. ओके, हां. एखादी कंपनी डिव्हिडंड देत नाहीये, कॅपेक्स कडे इन्व्हेस्ट करते, ग्रोथ कडे इन्व्हेस्ट करते, त्यांचा पीई रेशो हाय असेल. ओके. ओके, सो लक्षात घ्या, ही कंपनी ओव्हर व्हॅल्यूड काय, कारण की ग्रोथ कडे इन्व्हेस्ट करते, त्यामुळे तिचा पीई रेशो 20 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे ती ओव्हर व्हॅल्यूड दिसते. काही कंपन्या डिव्हिडंड देतात, काही कंपन्या देत नाही. आपण दाखवतो, मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवतो. इथे बघा डिव्हिडंड किती आहे, 1 पेक्षा जास्त असेल म्हणजे खूप चांगलं आहे, जास्त देते डिव्हिडंड पर्सेंटेज मध्ये. ओके, डिव्हिडंडच ही 3% देते शेअरच्या प्राइसवर, असं समजा. आणि पी रेशो अंडर व्हॅल्यूड. शेअरची प्राइस किती आहे सर, 168. जर मी तुम्हाला दाखवलं इथे 168 सिन्स लक्षात घ्या, मंथली टाइम फ्रेमवर जाऊ. 1996 पासून हा स्टॉक गेल्या 30 वर्षात जवळजवळ 200 रुपये पण क्रॉस न करू शकला. ओके, शेअरची प्राइस 200 रुपयाच्या वरती पण गेलेली नाहीये. का, कारण की सगळा पैसा डिव्हिडंड मध्येच वाटतात, ग्रोथ मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही होते ना. इंडियन ऑइल इंडस्ट्री ही ग्रोथ कडे कुठे इन्व्हेस्ट करेल, जेवढा खाणीतून तेल निघेल तेवढंच निघणार ना, बाकी काय. दुसरी कंपनी ही ट्रेंड, पी रेशो 88, स्टॉकची प्राइस 4000. ओके, प्राइस मध्ये मोमेंट भेटते ना तुम्हाला. विचार करा, एकेकाळी हा स्टॉक तुम्हाला 1-2 रुपयाला भेटत होता, म्हणजे 100-200 रुपयाला भेटत होता. तो स्टॉकने हाय मारला, 8000 रुपयापर्यंत स्टॉक गेलता, आता 4000 रुपयाला आलाय. ओके, पण इथे काय डिव्हिडंड देते का, नाही, त्यामुळे पी रेशो हाय आहे. ओके. दुसरी कंपनी आपण बघू, डीमार्ट. माहितीये डीमार्ट, डीमार्ट ही कॅपेक्स करते. ओके, रिइन्व्हेस्टमेंटच करते, जो काय प्रॉफिट येईल तो रिइन्व्हेस्ट करते, डिव्हिडंड नाही वाटत ती कंपनी. पी रेशो हाय, पण स्टॉकची प्राइस पण बघा कुठं ट्रेड करते, 5000 च्या वरती जाऊन आले ही स्टॉकची प्राइस. बरोबर. वेदांता ही नाही, वेदांता लिमिटेड. डिव्हिडंड किती येते बघा, 7%, ऑलमोस्ट 8% चा डिव्हिडंड देते, पण कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. ओके, बीपीसीएल डिव्हिडंड 2.71, पण अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, ज्या कंपन्या जास्त डिव्हिडंड देतात त्या कंपन्यांचा पी रेशो कमी असेल. ज्या कंपन्या जास्त डिव्हिडंड देतात त्या कंपन्यांचा पी रेशो कमी असेल, कारण की डिव्हिडंड मध्येच वाटतात ना पैसे शेअर होल्डरला, कॅपेक्स नाही करत आहेत. बरोबर. पण एखादी कंपनी असेल जी जर कमी डिव्हिडंड वाटते तर तिचा पी रेशो हाय असेल, का, कारण की ग्रोथ कडे इन्व्हेस्ट करते. आता परत तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल, मी कुठला इन्व्हेस्टर आहे, डिव्हिडंड ओरिएंटेड इन्व्हेस्टेड आहे. हॅलो, हो. आता तुम्ही परत एक स्वतःला प्रश्न विचाराल की मी डिव्हिडंड ओरिएंटेड इन्व्हेस्टर आहे
का प्राइस ओरिएंटेड इन्व्हेस्टर आहे. जर मला फक्त Price. डिव्हिडंड पाहिजे असेल तर मी हाय डिव्हिडंड वाल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण दुसरी गोष्ट अशी असेल की मला फक्त प्राइस महत्वाची आहे, प्राइस वाढली पाहिजे स्टॉकची, तर मी हाय डिव्हिडंड वाल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट नाही करणार सर. कारण की तुम्हाला तिथे लॉंग टर्मला बरोबर. प्राइसची अप्रिशिएशन नाही मिळणार, ओनली डिव्हिडंड भेटेल. नाही. ओके, सो तुम्हाला जर डायव्हर्सिफाय करायचं असेल तर तुम्ही हाय डिव्हिडंड वाल्या कंपनीमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता किंवा ग्रोथ ओरिएंटेड कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर प्राइसची अप्रिशिएशन भेटणार. ओके, बरोबर. इथपर्यंत क्लिअर. हो. पहिले आपण बघितलं की एखादी कंपनी पी रेशोवरनं बघितलं आपण की किती रुपये पे करतोय आपण 1 रुपया अर्न करण्यासाठी. नंतर आपण बघितले की कुठली कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि फेअरली व्हॅल्यूड कशी आयडेंटिफाय करायची. त्यानंतर आपण बघितलं की ही कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आणि अंडर व्हॅल्यूड का असते. ओके, त्यानंतर आपल्याला कळलं की डिव्हिडंड आणि ही पण गोष्ट असते, डिव्हिडंड आणि पी रेशो एकमेकाला कनेक्टेड आहेत. ओके, जर एखादी कंपनी बरोबर. डिव्हिडंड जास्त येते तर पी रेशो कमी असेल, एखादी कंपनी डिव्हिडंड कमी येते तर पी बरोबर. रेशो जास्त असेल. काही काही कंपनी तुम्हाला अशा पण भेटतील बरोबर. ज्यामध्ये डिव्हिडंड पण आहे आणि पी रेशो पण आहे. ओके, तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण एकदमच आपल्याला पी रेशो डाऊन दिसला, एकदम ड्रॉप दिसला, तर कदाचित तिथे बघायला पाहिजे आपल्याला काय कंपनी जास्त डिव्हिडंड देते का. कधी कधी तुम्हाला असं पण दिसेल की डिव्हिडंड काहीच देत नाही पण तरी पण पी रेशो पडलाय. असे बरेचसे सिनेरिओ आपण पूर्ण कोर्समध्ये आपण बघणार आहे. प्रत्येक कंपनीमध्ये आपल्याला नवीन केस स्टडी भेटेल. ओके, आता बरोबर. मेन सिनेरिओ सर आत्ता लक्षात घ्या. ही जी स्टॉकची प्राइस असते सर, काय बोललो, ही जी स्टॉकची प्राइस आहे, स्टॉकची कुठल्याही कंपनीचा शेअर आहे, शेअरची प्राइस असते 100 रुपये, 500 रुपये, 121 रुपये, व्हॉट एव्हर इट इज. काही काहींची 10,000 असेल, काही काहींची 50 असेल, काही काहींची 1.5 लाख असेल MRF असेल तर. ओके, सो लक्षात घ्या, हो. हे सगळं मान्य आहे मला, काय प्रॉब्लेम नाही. माझा प्रश्न असा असेल तुम्हाला, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जर आत्तापर्यंत आला आहेत, तुम्ही आत्तापर्यंत स्टॉक मार्केटमध्ये, तर लक्षात घ्या सर, कधी हा प्रश्न विचारलाय का तुम्ही स्वतःला की ही प्राइस बनते कशी. ही जी 100 रुपये, हा 100 रुपये मान्य आहे मला, पण ही 100 रुपये बनले कशी. ओके, ही मॅन्युफॅक्चर कशी झाली. नंबर ऑफ शेअर्स. तो एक पार्ट झाला. ओके, लक्षात घ्या, हा जो 100 रुपये आहे हा आला कुठून ते पण मला माहिती पाहिजे सर. ओके. आता लक्षात घ्या, ही जी शेअरची प्राइस बनण्यासाठी 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. अगेन, पी रेशोवर काय एवढं जोर देतोय मी. गॉट इट. पहिली गोष्ट आहे पी रेशो आणि दुसरी गोष्ट असणार आहे EPS. ओके. आता अगेन तुमच्या समोर 2 कन्सेप्ट तर तुम्ही आता रूबरूप झालेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहेत पी रेशो काय आणि स्टॉक प्राइस काय आहे. अगेन न्यू कन्सेप्ट EPS. आपण अशाच गोष्टी शिकणार, म्हणजे स्टोरी टाईप, की असं असं मग नवीन नवीन गोष्टी येतील, नवीन नवीन इंट्रोडक्शन येईल, फॅमिली मेंबर वाढत येतील आपले. ओके, सो EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. लक्षात घ्या, जो नेट प्रॉफिट आहे तो प्रत्येक शेअरच्या मागे किती कंपनीने कमवलाय, प्रत्येक शेअरला जो वाटला आपण, काय बोललो, समजा नेट प्रॉफिट आहे तुमचा 100 रुपयाचा आणि तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत, प्रत्येक शेअरच्या मागे तुम्ही किती कमवला, 1 रुपये. लाईक वाईज कंपनीचा EPS अर्निंग पर शेअर किती हे आपल्याला बघायचे आहे. अर्निंग पर शेअर म्हणजे कंपनीने एका शेअरच्या मागे किती कमवलेत हे अर्निंग पर शेअर आपल्याला सांगेल. आता लक्षात घ्या, ही जी स्टॉकची प्राइस आहे, स्टॉक प्राइस इज इक्वल टू EPS इंटू P. आता लक्षात घ्या, ही जी 100 रुपये आहे, तुम्हाला दिसते 100 रुपये शेअरची प्राइस सर, मार्केटमध्ये 100 रुपये शेअरची प्राइस दिसते, पण ही शेअरची प्राइस मला बघायची आहे शेअर होल्डरच्या परसेप्शनमुळे आले का बिझनेसच्या ग्रोथमुळे आले.
अगेन न्यू कन्सेप्ट मी तुम्हाला बोललोय. हम्म. लक्षात घ्या, ही जी स्टॉकची प्राइस आहे ही दोन गोष्टींमुळे येऊ शकते. वन इज हम्म. पी रेशो अँड सेकंड वन इज EPS. ओके, जर एखाद्या कंपनीचा पी रेशो असेल 10 आणि EPS असेल 10, शेअरची प्राइस 100. हम्म. 10 इंटू 10 100. ओके, 100. लक्षात घ्या, मी ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे मला, त्या स्टॉकमध्ये मला ती जी स्टॉकची प्राइस आहे ती मला PE मुळे नसायला बनली पाहिजे. ओके, अगेन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. लक्षात घ्या, त्याच्या अगोदर एक केस स्टडी बघा. या शेअरची प्राइस 100 रुपये आहे सर. मार्केटमध्ये एक शेअर ट्रेड करतो 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, कितीला पण ट्रेड करेल. आता ही शेअरची प्राइस किती प्रकारे बनू शकते ते पण बघा. लक्षात घ्या, पी रेशो 10 असेल, EPS 10 असेल, शेअरची प्राइस किती? 100. पी रेशो 50 असेल, EPS असेल 2, शेअरची प्राइस 100. पी रेशो असेल 20, EPS असेल 5, स्टॉक प्राइस 100 रुपये. पी रेशो असेल 100 रुपये, EPS असेल 1, स्टॉकची प्राइस 100 रुपये. असे किती मल्टिपल मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवू शकतो. पण लक्षात घ्या, EPS म्हणजे बिझनेस मधून आलेला पैसा, ओके, बिझनेस अर्निंग्स. बिझनेस मधून आलेली अर्निंग ला आपण EPS बोलणार. लक्षात घ्या, जर एखाद्या कंपनी चांगला बिझनेस रन करते, EPS ग्रोथ चांगली देते, तर तो फ्युचरमध्ये कंपनी वाढणार आहे, शेअरची प्राइस वाढणार आहे. मी तुम्हाला आता रिसेंटली एक मल्टीबॅगर स्टोरी दाखवणार आहे. मी तुम्हाला काय मल्टीबॅगर, कसं स्टॉक मल्टीबॅगर होतात. कुठल्याही कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल सर, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे EPS. ओके, कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर EPS मला वरती जाणारा पाहिजे. EPS कसा पाहिजे मला? बुलिश पाहिजे. आणि हा पी रेशो जेवढा कमी असेल ना तेवढं चांगलं आहे. ओके, माझी जी शेअरची प्राइस बनले 100 रुपये, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त वाटा मला बिझनेस ग्रोथचा पाहिजे सर, बिझनेस अर्निंगचा पाहिजे. मी कधीच असं, मला असं कधीच सिनेरियो नको जिथे ही जी शेअरची प्राइस 100 रुपये आहे ती अशी बनली असेल, 100चा PE आहे, अर्निंग 1ची आहे म्हणून 100 रुपये बनले. लक्षात घ्या, हा जो PE रेशो आहे ना, हा कोण देतो? शेअर होल्डर देतो. हा PE रेशो कोणाच्या हातात आहे? शेअर होल्डरच्या हातात आहे. हा बिझनेसच्या हातात नसतो सर. शेअर होल्डर, हा PE रेशो म्हणजे काय? परसेप्शन आहे सर. शेअर होल्डर्स परसेप्शन. मला काय वाटतंय कंपनीबद्दल ते, जो रोज स्टॉकची प्राइस वर खाली होते ना, वर खाली, शेअरची प्राइस रोज वर खाली होते, कधी 5 रुपयाने वाढतोय, खाली पडतोय, वाढतोय, खाली होतोय, हे रोज आहे ना, हे शाणे माणसं करत असतात. यांचा परसेप्शन वेगळा होतो ना. आता लक्षात घ्या, इथे 100 रुपये शेअरची प्राइस आहे, हा जो EPS असेल तो 2चाच असेल. आता इथे जर मी तुम्हाला लिहिलंय 50, इथे यांना वाटतं की ही शेअरची प्राइस 50 आहे, EPS आजच्या दिवशी समजा काल हा असा सिनेरियो होता, 50चा PE होता इंटू EPS तर सेम राहणार आहे, म्हणजे क्वार्टर वाईज EPS सेम राहणार आहे. 3 महिने EPS का बदलत नसतो. लक्षात घ्या, PE रेशो 50चा आहे, 100 झाली. उद्या ह्यांना वाटला की ही ABC कंपनी ग्रोथ नाही दाखवणार फ्युचरमध्ये, यांनी हा PE रेशो 40 केला, शेअरची प्राइस किती आली? 80. परवा यांना वाटलं की ही कंपनी फ्युचरमध्ये
या कंपनीचा जो ओनर आहे तो पळून जाणार आहे कंपनी बंद करून किंवा स्टॉक ते सेल करून तो पळून जाणार आहे. या शाण्यांनी केला डायरेक्ट 10वर पी रेशो आणला इंटू 2 शेअरची प्राइस 20. 20 रुपये. आता लक्षात घ्या. परत त्यांना वाटलं की नाही 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 नाही, पळून नाही जाणार. मला त्यांनी कॉल केलता, त्या प्रमोटरने कॉल केला, तो बोलला की पळून नाही जाणार. कंपनी फ्युचरमध्ये मस्त नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहे, ग्रोथमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. कॅपेक्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, येणाऱ्या काळात नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करतो, AI बेस आपले सर्व्हिस बीस प्रोव्हाइड करणार आहेत. शेअर होल्डरला वाटला ही हिसाबात फ्युचरमध्ये हा स्टॉक खूप वरती जाणार आहे, खूप अर्निंग्स वाढणार आहे. यांनी पुन्हा दिला 100चा स्टॉक 200. या अशा शेअरची प्राइस वर खाली होत असते सर. पी कोण देतो? शेअर होल्डर देतो. शेअर होल्डरचा परसेप्शन आहे. लक्षात घ्या, हे बोगस माणसं आहेत. हे रोज त्यांचा व्ह्यूज बदलतात. बदलत काय नाही लगेच अर्निंग्स, EPS. लक्षात घ्या, जर एखादी कंपनी EPS ग्रोथ देते, कंटिन्युअसली वरती जाते, त्या स्टॉकला हाय पी येतोच. ओके. जर तुम्हाला एखादी अशी कंपनी भेटली जी ग्रोथ ओरिएंटेड आहे, EPS कंटिन्युअसली वाढतो आणि ती कंपनी जर तुम्हाला लो पीईला भेटली ना सर, तर फ्युचरमध्ये त्या कंपनीचा पी रेशो वाढणार सर. ओके. आणि जेव्हा पी रेशो वाढणार तेव्हा तुमची स्टॉकची प्राइस पण वाढणार. ओके. अगेन डिपेंड्स, बरेचसे फॅक्टर्स डिपेंड्स आहेत. आत्ता मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला क्लॅरिटी नाही देते, आता लक्षात घेऊयात. आपण पुढे जाऊयात. चालेल.